स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जनता भाजपसोबत राहील। महापालिका क्षेत्राच्या विकासासाठी जो जाहीरनामा केला जाईल तो पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहू। भाजपच्या मेळाव्यातील गर्दी पाहता सांगली महापालिकेची निवडणूक संपली, आता महायुतीचा महापौर झाला, त्याचा आनंदोत्सवाची सभा असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगलीतील मेळाव्यात केले। संजयनगर येथे भाजप कार्यकर्ता मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळ्यात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील बोलत होते। यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, गोपीचंद पडळकर, सुरेश खाडे यांच्यासह पदाधिकारी नेते उपस्थित होते। भारतीय जनता पार्टीवर जातीयवादी, प्रतिगामी, बुरसटलेल्या विचारांची आहे असा आरोप केला जातो। मात्र ही सर्वांची पार्टी आहे, सर्व जाती धर्माची पार्टी आहे, पण तुम्ही कुठे बहुजनांना मोठं केलं, त्यांना भांडी घासायला लावली, कपडे धुवायला लावली, गाड्यांमागे जय जय म्हणून धावायला लावलं, अशा शब्दात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांचा समाचार घेतलाय। प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश राज्याची वेगाने प्रगती होतीये। महाविकास आघाडीच्या काळात राज्य विकासात मागे पडला, पण 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार आले। फडणवीस हे राज्याला नवी दिशा देण्याचे काम करत आहेत। ग्रामीण व शहरी या दोन्ही भागांना विकासाच्या प्रवाहात आणलं जाते। शेतकरी, कष्टकरी समाजाचा विकास याला या सरकारने प्राधान्य दिलंय। येणाऱ्या काळात सांगली व परिसर तसेच जिल्ह्याच्या विकासाला प्राधान्य दिलं जाईल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जनता भाजप सोबत राहील। भाजप महायुतीकडून महापालिकेच्या क्षेत्राच्या विकासाचा जाहीरनामा तयार होईल, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी भाजप महायुती कटिबद्ध राहील अशी ग्वाही दिली आहे। जवळजवळ दुपारी 2 पासून आम्ही सांगलीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणचे कार्यक्रम करत धावतोय, चालतो नाहीये, धावतोच आहे। आणि मी रवीजींना असं म्हटलं की सांगली महानगरपालिकेची निवडणूक संपली, आता सांगली महानगरपालिकेचा निकालाची फक्त अपेक्षा आहे। ही सभा पाहिल्यानंतर तसं लक्षात आलं की सांगली महानगरपालिकेची निवडणूक महायुतीने जिंकली, महायुतीचा महापौर झाला, त्याच्या आनंदोत्सवाची ही सभा आहे। आणि या पार्टीमध्ये जो मागत नाही त्यालाच मिळतं, हे बहुतेक मनोजला लवकर कळलं। मी माझ्या पार्टीमध्ये कधीही माझी आमदारकीची तिकीट मागितली नाही। मी माझ्या आमदार निवासामध्ये झोपलेलो असताना त्यावेळेचे राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाई शहांचा फोन आला की कल शपथ लेनी आहे। मी झोपेत होतो, 2 वाजले होते, काही शपथ लेली आहे, अरे मंत्री बनणं आहे कल। त्यामुळे ह्या पार्टीमध्ये न मागता 10,000 डोळे आहेत ह्या पार्टीला, 20,000 कान आहेत। ते डोळे तुमचं निरीक्षण करत असतात, ते कान तुमच्याबद्दलचं काय काय चाललंय ऐकत असतात, आणि तुम्ही न मागता मिळतं। मनोजला आधीच कळलं, म्हणून त्याने मोठेपणाने आधीच सांगून टाकलं मी काही मागणार नाही, माहिती आहे काही न मागता पार्टी देणार आहे। आणि त्यामुळे आज या ठिकाणी दोन व्यथा त्यांनी मांडल्या।